घडलं नाही तरी आलवतानाच ते रक्तवाहिनीला जर डॅमेज झाला तर जीव जाऊ शकतो. तेवढी जीव जाऊ शकतो तेवढी. हॅलो गाईज, आता वाजलेत 8:30 आणि मी चालली आहे आता ब्रेकफास्ट घ्यायला. तर आज बघूया काय काय इंटरेस्टिंग होतं आहे आपल्यासोबत. तसं खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघूया काय काय ट्विस्ट येत आहेत, काय काय आज फेस करायला लागतं आहे. ठीक आहे, चलो भेट. झाला नाश्ता, व्रत झाला, आंघोळ झाली. हां, आता काय? अरे अजून सांगितलं नाही बाबा मी कोणाला. काय करायचं अजून? जोरात बोल. झोप बाबा झोप. आमचे पण ड्रायफ्रुट्स आलेले आहेत. अच्छा हो गया, ये से निकल गया, अभी सेफ्टी में जा रहा हूँ अच्छा होने के लिए. 15 दिन में टकाटक होके उठ के खड़ा होने का हो जाएगी. अभी हमें गणपती बाप्पा क्या रिएक्शन आहे तेरा? काही रिएक्शन नाही. सकाळपासून एवढं धावपळ करून का पाणी सुद्धा पिली नाहीये. आता किती वाजलेत? देव कोणाला इथे पाठवू नये. 3 वाजून दिले त्यांनी मेले. ये जो हॉस्पिटल के बारे में एक रिव्यू है बाबा. इधर कभी किसी को लाना नहीं और कभी किसी को इसका पता भी नहीं देना. खुले रखो. पप्पा काय बोलताय? हात जोडले जे हॉस्पिटलला. आता परत कधी येणार नाही चुकून सुद्धा. बस माझं. सो फायनली आर वे टू अनदर हॉस्पिटल. सब साइड हो रहे भाई. शुभम आ रहा है तो सब साइड हो रहे है. सो आता आम्ही याला सैफी हॉस्पिटलला शिफ्ट करतोय आणि शिफ्ट करण्याचं कारण वगैरे काय आहे ते सविस्तर आम्ही तुम्हाला एक सेपरेट व्लॉग आणू त्याचा. कारण खूप मोठा व्लॉग होईल याला, का आम्ही शिफ्ट करतोय, का हे डिसिजन घेतलं आहे. पण मी सविस्तर तुम्हाला सांगेन. मला माहिती आहे खूप प्रश्न पडले असतील तुम्हाला हा व्लॉग बघितल्यानंतर, पण हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघाल तर तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. आणि दुसरा व्लॉग मी नक्की लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. हे फायनली हॉस्पिटल आलेलं आहे. सो फायनली वी आर एंटरिंग इन द सैफी हॉस्पिटल. बघा आता याच्यावर आम्ही संघर्ष करायला आम्ही आता आहे सैफी हॉस्पिटलमध्ये. याला कॅज्युअल्टीमध्ये आणून ठेवलं आहे. सगळी ॲडमिशन प्रोसेस झाली आहे. आता बेड क्लीन होतो आणि बेड क्लीन झाल्यावरती आम्हाला वरती शिफ्ट कर. अभी फिलहाल मरीन लाइन्स का एंजॉय ले रहा हूँ खिड़की से. नाही आता केव्हाही लिहिते. कोण मरीन प्लॅनवर कोण? अच्छा. ती बोलते माहिती नाही मरीन लाईन्सला केव्हा येईल. इथूनच एन्जॉय चालू आहे आमचा. मरीन लाइन्सला समोर मरीन लाईन्स दिसतंय आम्हाला. 2 महिन्यात नाही उकलं तर बघ. तू फक्त ऑपरेशन होते ना, तू बघ मी काय काय करतो. काय करशील? अरे लगेच 2 ते 3 दिवसांतून उठायचा प्रयत्न करून स्वतःहून बघ. ते टाके तर सुकले पाहिजे मंद. काढल्यानंतर ते सगळा प्रयत्न कर. हां, टाके कापल्यानंतर. त्याच्या आधी काहीच नाही. त्याच्या आधी एकच मोमेंट राहते तुझी अशी किंवा मी अशी तुला किंवा सांगू अशी. का, एक सांगतो ते इथे 4 दिवस आपण असू ना, तोपर्यंत टाकी रिलॅक्स होते. त्याच्या नर्सरीला जाऊ ना आपण, तेव्हा फिजिओथेरपी जेव्हा चालू आहे ना तिकडे, तेव्हा ते लोक मला तिकडे 100% उठून बसवणारच. समजलं का निको? ते लोक तिकडे उठून बसवणारच मला. हां, होळी खेळायची मला बाबा, झोपून नाही चालणार आपल्याला. होळीसाठी काय पण, होळी आपला आवडता सण आहे. होली के पहले ऑपरेशन. हाँ इसलिए होली के पहले ऑपरेशन. हाँ, इसके लिए तो देख भगवान ने ते अपने को पता है. आपल्या देवाला पण माहिती आहे आता होळी आवडता सण आहे, म्हणून त्याने पण बघ लगेच फटाफट ऑपरेशन. 28 तारखेपर्यंत घरी, 3 तारखेला होळी आहे. अरे बाबा भाई, जो जो वीडियो दिखेगा ना, घर पे कलर लगाने को आ जाना नीचे, व्हील चेयर पे बैठा रहेगा, नहीं तो दौड़ के चल के बैठा रहेगा. हाँ
भी बोल रहा हूँ, चल के आऊंगा चल के. चलो ठीक आहे. एवढं नाही झालं, माझ्या पायाला सेन्स आहे, फक्त ते सरकले म्हणून चेंज केलं. फक्त सरकलंय, बाकी काही नाही झालंय. फक्त सरकलंय. म्हणून तो सेन्स केलं. जेजेवाल्यांनी पाठवलं. फक्त सरकलंय म्हणून कोणी डॉक्टर हातात केस नाही घेते. ऑपरेशन केले का ते 2 जणांचे केले, त्यांची वाट लावून ठेवली त्यांनी. जे चालते फिरते ते त्यांना पण बेडवर झोपवलं त्यांनी. त्यांना येत नाही पाठी पिटीचं तो वर्णन, फक्त डोक्याचा एक्सपर्ट आहे. अरे दिसला तो मला जिन्यातून येताना. अरे कुंदन देऊनच निघाली त्याला. त्याला म्हणायचं ना तू काय कामाचा नाही तू. थांब ना, ती युट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत ना, त्याला कमेंट बिमेंट टाकतो ना मी इथून गेल्यावर. थांब ना. नाही तसं नाही, तिचा पोऱ्या राहिला असतं त्यांनी 4 महिने थांबवलं असतं का तिच्या पोऱ्याला. तेच तर सांगतो ना मी, तू अशाचे कमेंट टाकेल ना, बघ ना आता व्लॉग बनवू ना, तो व्लॉग बनव मुद्दामून त्याला शेअर करेल यूट्यूबवर. बघ शुभम नावाचा पेशंट तुझ्या इथे होता एवढ्या दिवस, तू असे कारण आज तो पण लक्षात ठेवेल. लिएंडर बिएंडर हे सगळ्यांचे नाव अरे दाखवले. त्याला झापून आली मी. तो मद्रासाला आणि लिएंडरला आणि युगलला. पप्पा केव्हाचे उभे होते फाईल घेऊन तिथे, अर्धा तास झाले. आणि त्याने अर्धी फाईल दिली आणि गेला उठून. मग परत आला आरामात इथे तिथे बघतोय, गप्पा मारतोय. आणि पप्पा बोलतात प्लीज सर जरा. तो मद्रासा बोलतो चाचा प्लीज प्लीज मत करो हमारा भी काम आहे. डोकं फिरलं माझं. म्हटलं काय प्लीज प्लीज नाही करू रे. हां एवढ्या दिवसापासून डिस्चार्ज बोंबलून जात आहेत आमच्या बेडसमोरून, तेव्हा तुमचं काम नाही झालं का? आता शेवटपर्यंत आम्हाला रखडवताय तिथे. आता आणली आहे ना फाईल, मला 2 मिनटात तयार करून पाहिजे ती फाईल, नाही तर जाणार नाही इथून. हा ना, आम्ही दुसरी, एक तर तुम्ही सर्जरी केली नाही म्हटलं, दुसरीकडे बेड बुक केला आहे आम्ही, हा ना, तिथे पण पैसे भरून झाले. तिथलं जर आमचं आता 2 वाजेच्या आधी आम्ही नाही गेलो, तिथले पैसे तुझ्याकडून घेईल म्हटलं इथे उभे राहायला. नाही सर्जरी नाही किया मतलब का तुम्हाला पेशंट ही ऐसा था. म्हटलं काय झकमाराला ठेवलं का 2 महिने इथे तू? बरोबर आहे. काय नाही गप्प. तो लिएंडरने 1 मिनिटात फाईल लिहून हातात दिली. अरे मी पण तेच बोलतो. अर्ध्या गोष्टी इथूनच कळल्या असतील तुम्हाला, आमची कारणं. पण तरी सविस्तर मी व्हिडिओ बनवायलाच, कारण त्यांची पण वाट लावायची आहे आम्हाला. सो म्हणूनच मला हा व्हिडिओ बनवायचा आहे. थोडीशी आयडिया आली असेल आम्ही का शिफ्ट केलं आहे याला इथे. सो बाय. संध्याकाळचे 6:15 आणि आता आम्हाला फायनली वेळ मिळाला आणि आता आम्ही जेवतोय मरीन लाईनला बसून. आणि हे हॉस्पिटल आहे, इथे दिसतंय ते झाडांच्या मागे लपलं आहे ते. मम्मा कभी सोचा था, खाऊ दे मला. कभी सोचा था. चलो बघू आता पुढे काय काय होतंय अजून. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आम्ही 11 वाजता ना पप्पा, आम्ही 11 वाजता घरी पोचलो. जरा फ्रेश वगैरे झाली. खूप थकली होती सकाळपासून, पप्पा पण खूप थकले होते. सकाळपासून खूप धावपळ झाली आहे. इथे तिथे खूप पळवलं, सगळं जेजेवाल्यांनी पळवलं आहे आम्हाला. इथे तिथे हे ते, ही फाईल करून आणा, ती फाईल करून आणा. काही वेळेवर नव्हतं त्यांचं. मग एवढा सगळा सामान आम्ही घेऊन आलो. आणि मग आता उद्या सकाळी लगेच आम्हाला 7 वाजता निघायचं आहे. मग आता थोडंसं पाठमोकळीच करायची, असं काही झोप तर लागणार नाही आहे. कारण आता उद्या दुपारी 1 वाजता त्याचं ऑपरेशन आहे. सकाळी 5 वाजेपासून त्याला MBM राहायला सांगितलं आहे. 4 वाजता दूध चहा काय असेल ते देऊन जातील. आणि बघूया आता काय होतं आहे. आपल्याला हॉस्पिटल काय तेच माहिती नव्हतं. हॉस्पिटलमध्ये काय असतं, कसं असतं. आणि अनुभव पण नव्हता ना एवढा. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं ना, एवढं मोठी केस आपल्यासोबत पहिल्यांदाच झाली. आणि काय नॉर्मल एक दोनदा फक्त आपण ॲडमिट होतो, ते पण रजनीगंधामध्ये. रजनीगंधा साधं हॉस्पिटल, त्याच्यावरती आम्ही कधी गेलोच नाही. आणि आता अचानक इतकं झालं, काही आयडिया नव्हती. ठीक आहे, हे पण दिवस निघून जातील. संपत झालेत आता हे दिवस. ते असतं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा हा फेज येतो. कोणाचा जास्त वाईट असतो, कोणाचा नॉर्मल असतो.
पण प्रत्येकजण त्याच्यातून काही ना काही शिकत असतो. तर आम्ही पण हेच समजतोय की आमचा पण तोच फेस सुरू आहे. एक एक दिवस निघाला की खुशी होते आम्हाला की आजचा दिवस निघाला आणि हे दिवस पण आता संपत येणार आहे, त्याचीच खुशी आहे. फक्त आता उद्याचं त्याचं ऑपरेशन चांगलं होऊ दे, बाकी काही नको आहे देवाकडून. आणि आम्हाला माहितीच आहे तुमचे आशीर्वाद, तुमच्या प्रार्थना आमच्यासोबत आहेतच आणि अशाच राहू द्या. आय होप आणि आय प्रे की त्याचं उद्याचं ऑपरेशन सक्सेस होईल. ॲक्च्युली आम्हाला डॉक्टर खूप छान मिळाले आहे. डॉक्टर राकेश ढाके खूप छान सर्जन आहेत, खूप छान समजावून सांगतात आणि त्यांचे यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघितले आहेत मी सर्जरीचे. तर खूप केअरफुली सर्जरी वगैरे करतात, हे मी तरी ऑब्झर्व केलं आहे. आता जे काय आहे ते पर्सनल एक्सपिरियन्सनेच कळेल, पण खूप मस्त माणूस आहे, खूप मस्त पर्सनॅलिटी आहे. आता बघू, उद्या भेटतील, मी प्रयत्न करेल त्यांचासुद्धा क्लिप घ्यायचा. मिळाला तर मी व्लॉगमध्ये टाकेल, नाही मिळाला तर पण कधीतरी मी भेटवेलच. ओके, आता आम्ही जरा निवांत झोपतो. पप्पांचं जेवण झालं आहे, माझा उपवास होता तर मी काही खाल्लं नाही आहे. आता निवांत झोपतो. मग सकाळी 7 वाजता उठून हॉस्पिटल गाठायचं आहे परत आणि बॅक टू द रुटीन जायचं आहे. चलो बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही सकाळी घरून 8 वाजता निघालो होतो आणि आता CSCला पोचलो आहे. ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे, चहा पिला आहे. आता सॅफी हॉस्पिटलला जातो. बघू आज काय होतं. आज ऑपरेशन आहे, होपफुली सगळं चांगलं होईल. अँझायटी तर होते, नर्वसनेस आहे, पण आय होप सगळं चांगलं होईल. आतापर्यंत जशी देवाने साधली तशी देव पण पुढे सांगली. सो आम्ही 1 तास झाले पोचलो होतो हॉस्पिटलला, पण आता इथे कंडिशनच असे आहेत की फक्त एका व्यक्तीला वरती जाऊ देतात आणि 2 पास आहेत ॲक्च्युली, एक ब्ल्यू आणि एक रेड. ब्ल्यू इज फॉर व्हिजिटर अँड रेड इज फॉर अटेंडंट. सो ज्याच्याकडे रेड पास असेल त्यालाच वरती जाऊ देतात आणि ब्ल्यू पास फक्त व्हिजिटिंग आवर्समध्ये चालतो. तर कशी तरी झोलमाल करून आम्ही आलो आहे वरती. मी तर 1 तास खालीच बसली होती. आता कसा तरी झोलमाल करून आम्ही 3 वरती आलो आहे आणि आता आमची OTची तयारी ही ते झालेली आहे. NBM ठेवले सकाळी 5 वाजेपासून. काय काय खाल्लं रे? किती वाजता आलेले? 4:30 जोरात बोल. 4:30. हां. सँडविच, चहा, बिस्किट, बस एवढंच दिलं? एवढंच दिलं. जेवण थोडी ब्रेकफास्ट होता. मग आता NBM. आता जोपर्यंत ऑपरेशन होत नाही, ऑपरेशनच्या नंतर 2 तास नो फूड, नो बिव्हरेजेस, नो मिल्क, नो वॉटर. कसं वाटतंय? ऑपरेशन आहे, कसं वाटतंय? ऑपरेशन थोडी एन्झायटी आहे, थोडी भीती पण आहे थोडं आता. थोडं थोडंसं आहे सगळं, जास्त काय नाही आहे. बिकॉज एकदा ऑपरेशन झालेलं आहे तर प्रॅक्टिस झाली आता थोडी. प्रॅक्टिस नाही झालेली, पण थोडं भीती कमी झाली. कसं हो जाएगा, कुछ नहीं हो जाएगा, सब हो जाएगा. अभी ऑपरेशन हुआ तो उठ के तुमको कॉल करता हूँ, सब दिखाऊंगा, ऐसा है, तुरंत बैठ गया, चलने लग जाऊंगा, चल के दिखाऊंगा. ऐसे भाग जाएंगे डायरेक्ट घर पे. डॉक्टर को बोलेंगे इधर उधर मत लेके जा, डायरेक्ट हम लोग घर पे जा रहे इधर से. चलो फिर आता डायरेक्ट ऑपरेशन नंतर भेटायचं. ऑपरेशन के बाद चलो. त्याच्यासमोर असं काही त्याला माहिती पाहिजे त्याचं वय किती आहे. तो अडल्ट आहे ना. तो असा घाबरून जाईल कारण तो आता फ्री झाला. ॲक्च्युली रात्रीपासून थोडा अँशियस होतो. त्याच्याशी बोलतो थोडं इकडे होऊन जाईल. ते बघा आता कसं आहे, आधीचा जो आपण जेव्हा क्लिनिकमध्ये एक्सरे वगैरे सिटी केला
तो सिटी असा होतो कसं आहे, हे ओव्हरलॅप आहे, इथे आणून ठेवायचं आहे आपल्याला. हे असं आहे ना, हे असं आहे, असं आणून ठेवायचं हां. तर आधी असं होतं. आता कालचा जो एक्सरे आपण काढला आहे त्या एक्सरेमध्ये हे बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. त्याच्यामुळे पण आता हे काय, आज आम्ही बॉम्बेतल्या आमची सोसायटी आहे, स्पाईन डॉक्टरची, ऑर्थोपेडिक सिनियर लोक सगळे त्याच्यात आहेत. बरेचसे लोकांपासून सकाळपासून ग्रुपमध्ये डिस्कशन चालू आहे, दुसरीकडे पाठवून नको करू, अवघड केस आहे ग्रुप वगैरे. त्याच्यामुळे पण जिथे होतं तिथे तुम्ही दुसरीकडे फिरत आला 2-4 दिवसात. त्याच्यामुळे कोणीच हात टाकायला याच्यात खूप भाग आहे, कारण इथे सगळं मेन वेसल्स झालं, रक्तवाहिनी सगळी, आवडता आणि इन्फिरियर वेना कॅवा. त्याला वेसलला डॅमेज झाला तर डायरेक्ट जीव जातो, म्हणजे एवढं होतं. तर हे आपल्याला उचलून इथे आणणं कितपत पॉसिबल होईल हे आपल्याला आता आम्ही ओटीमध्ये घेतल्यानंतर भूल देऊन मसल सगळ्या लूज होतात ना भूल दिल्यानंतर, तेव्हा आपण ट्रॅक्शन देऊन बघू किती येतं. ट्रॅक्शन देऊन हे जर इथपर्यंत आलं तरच आपल्याला बाजूला आणतं. हे असं कुठल्याच मार्गाने उचलून नाही ठेवता येणार, कारण याच्या आजूबाजूला खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर त्यासाठी आपल्याला ट्रॅक्शन दिल्यानंतर भूल देऊन उलटं करून इथे 2 पिन, इथे पिन देऊन इथे पिन लावून हे असं आपण शरीराला ओढणार ॲनेस्थेशियामध्ये. तर ट्रॅक्शन देऊन हे जर जागेवरती आलं तर मग आपण सर्जरीला प्रोसीड करू. पण हे बिलकुल हालतच नसलं, कारण 2 महिने झाले, 2 दिवस असते तर आलं असतं. हे जर हालतच नसलं बिलकुल तर मग आपल्याला त्याला तसं ट्रॅक्शन लावून वॉर्डमध्ये काही दिवस ठेवायला लागेल. जेव्हा ते हळूहळू मग ते आपण पुढचं डिसिजन घेऊ कुठे ठेवायचं वगैरे. पण हे हळूहळू मसल त्याच्या सगळं स्ट्रेच होऊन हे वरती आलं तरच आपण याला उचलून इथे ठेवू शकतो. कारण आता बराच वेळ झाला, 2 महिने झाले, सगळं टाईट आहे आजूबाजू. हा एक्सरे ॲक्च्युली एक्सपेरिमेंट नव्हता, मला वाटतं पर्यंत जरी असलं तरी चालतं, पण एक लेवल पूर्ण खाली आहे. तर आम्ही आता ॲनेस्थेशियाचं देऊ, सर्जरी सगळं नॉर्मल आपण प्रोसीड करू. पण ॲनेस्थेशिया देताना ट्रॅक्शन देऊन आम्हाला वाटलं की बिलकुल हालत नाही तर मग आपण नाही करणार, अटेंडन करणार. मग 2-4 दिवस, 1 आठवडा वजन लावून वॉर्डमध्ये ठेवू, ते वजन खेचून एक्सरे काढू परत, आणि किती येते ते दुसरा पण करायचं. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये हलवतानाच उघडलं नाही तरी हलवतानाच ते रक्तवाहिनीला जर डॅमेज झाला तर जीव जाऊ शकतो. पण त्यासाठी आपण एक व्हॅस्क्युलर सर्जनला बोलवून ठेवलेलं आहे ओटीमध्ये. ते येतील थोड्या वेळाने, ते फक्त बसतील तिथे. पण त्यांचं जेव्हा काम नको पडावं असे, पण जर काम पडलं तर इमर्जन्सी आपल्याला पाहिजे, म्हणून मी म्हणत नाही छोट्या हॉस्पिटलचं काम नाही आहे. तर त्यांची आता एक असं एक जनरल वॉर्डमध्ये ॲनेस्थेटिस्ट वगैरे पण अशा केससाठी कोणीच रेडी होतं. जनरल वॉर्डमध्ये आमची फी एकदम कमी असते. त्याच्यामुळे पण मी त्यांना सांगितलं आहे की पेशंट वगैरे आपलं ते बोलणं गेलं ते पण, तर वस्क्युलर सर्जन पण वेगळे आहेत. हे सगळं असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण ती पायरी नाही घेऊ शकत. ते नंतर बघू आपण काय ते द्यायचं वगैरे. पण जनरलमध्ये मी त्यासाठी म्हटलं की ते थोडं मोठं आहे. आता सुदैवाने भूल दिली, सगळं व्यवस्थित आलं, जागेवर आलं तर आपल्यासारखं खुश कोणीच नाही. तर आपण ती प्रार्थना करू, पण तुम्हाला सत्याची हे काय आहे त्याची जाणीव असली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर ते थोड्या वेळाने शिफ्ट करतील 1 वाजेच्या आसपास. आणि जसं तुम्हाला सांगितलं असं इथे वजन लावून आपण एक्सरे काढून प्रयत्न करू किती येते. आलं तर पुढे जाऊ, नाही आलं तर मग परत येऊ. ठीक आहे, थँक्यू. एवढं कन्सेंटवर टाकून देशील नंतर आपण बोलतो ना आरामात, नंतर पेपरवर ग्रुप नाही बोलतो. दोघं हसून द्या जरा. आता ऑपरेशन झालं आहे आपलं, झालं नाही आहे म्हणजे थोडं 90% तरी झालं आहे. हस ना मम्मी, हस जरा, अजून हस, नीट हस. कशी असते हो, उद्या काढतीचा. कसं वाटतंय तुला? त्याचं 90% म्हणजे कळलं आहे तर खूप भारी वाटतं. म्हणजे असं वाटतंय की अर्धी जंग जिंकलो आहे.
फक्त थोडं बाकी आहे. चालणं तर तो करेल, त्याची इच्छाशक्ती आहेच. चालेलच तो शांत बसणार नाहीच आहे. मी खरं बोलते. तो बसला पण ना तर तो उठायचा प्रयत्न करेलच. बघ तो बोलतो हा, तो की करणार. बसू दे वहिनी. तो आता पण ज्या तुटलं होतं ना तेव्हा पण अर्धा उठायचा तो. ते उठूनच त्याने खाली घालवलं. मी बोलायची पण बोलला तो. मी त्याला बोलायची पण तो डॉक्टर वेल्डर नाही आहे. तो तू त्या दिवशी पण बोलला मला. अजून जर खाली घालवलंच ना आणि नाही झालं ते तर मग तुझी बघ कशी करते मी काशी. त्या दिवशी पण बोला बहिणी उठून जाऊ का गं? म्हटलं अरे बाबा शुभम तू शांत बस ना. त्या दिवशी पण तुम्ही दोघं गेले नाही बहिणीला. त्या दिवशी बोलतो बहिणी मी उठून जाऊ का गं? म्हटलं अरे शुभम तू बस नाही. नको ना असं करू. खूप म्हणजे बरं वाटतंय आता की ऑपरेशन तरी छान झालंय आपलं. तर बस घरी यायची वेळ वाट बघतोय आपण, बाकी काही नको. त्यांना जी काही डिफिकल्टी होती ती एवढी कॉम्प्लिकेटेड होती की करू की नको करू तुझ्या मनस्थितीत त्या न्यूरोसर्जनच्या ग्रुपवर त्यांनी टाकलं तर बऱ्याच सर्जननी त्यांना विरोध अशी काही आणलं. खूप मोठी कॉम्प्लिकेशन्स आहेत. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. तरी त्यांनी सांगितलं की परमेश्वरावर विश्वास त्यांनी केस हँडल केली. ही पोझिशन अशी होती की करताना एवढं अवघड झालं पण ते मी केल्यानंतर त्यांनी फोटो आपल्याला दाखवलं. ते एकदम स्ट्रेट झालं. स्क्रूचं मार्किंग कुठेही असंच शुगरसुद्धा म्हणजे काही गोळजणी असं नाही. आता आपलं त्याचं फंक्शनिंग जे त्याचं मिसळ जेव्हा कसं उठतात त्यांच्यावर 2 बाटल्या रक्त केलं ब्लिडिंग जास्त झालं वेळ वाढत रक्तस्राव जास्त त्यांनी सगळं डॉक्टर सांगितलं आता ते मला मेडिसिन करा ICUमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. फक्त पेशंटला इन्फेक्शन होणार नाही अशी गर्दी करू नाही. ही काळजी आता आपण घेतली. ती काळजी आपण घेतली. समजावून सांगायचं सांगितलं 8 दिवस जाऊ मग तुम्ही या भेटाल त्याच्याशी बोला त्याच्याशी आजच्या भेटला आम्ही बघून काय झालं ते आम्ही सांगतो तुम्हाला. मग 8 दिवस तरी नाही बिलकुल ते चिवच्या डिलिव्हरी म्हटलं महिना 1.5 महिना मला यायला मिळालं. ठीक आहे ना. तेव्हा तर सगळे म्हणजे मोस्ट ऑफ नाही म्हणजे ते जेव्हा न होतं ना कोणी तेव्हा तुम्ही उभं राहिले ते महत्वाचं आहे. सुरुवातीला पण 3-4 दिवस ते आले नाही ना. माहिती आहे ना, म्हणून मी त्यांना तिथे पण बोलले. आपण बोलत होतो आम्ही नाही मी डॉक्टरला भेटल्याशिवाय मला इथे मिळालं मी जाणार होतो. आपण त्यांना बोललो बघायचे मला कोणी नाही मी त्याला डोळे भरून बघेन. आता मी उद्या येईल ना परत त्याला बघायला डॉक्टरांशी बोलायला त्याला डोळे भरून बघायला उद्या येईल. आज नाही पॉसिबल झालं उद्या येईल. आता डॉक्टरांशी बोललो समाधान झालं त्याच्यानंतर आता जायला आपल्याला काही अडचण नाही. उद्या सकाळी निघेल दुपारी त्याला भेटून मग जाईल. अर्धवट सोडायला पण नाही वाटत की एक वेळा बघून घेतलं ऑपरेशन आता हे 7-8 दिवस म्हटलं ना बाहेर आता हे 7-8 दिवस गेल्यानंतर ती आहे उद्या ती कॉलेजला तिचं करिअर नाही थांबू शकत. बरोबर. त्याला कशी थेरपी देतात काय देतात ते सुद्धा बघायला येईल. हो मग काही प्रॉब्लेम नाही. आणि कुठेतरी एकमेकांना सांगू ना घरी त्यांच्या घरी जाऊन सांगेल अहो असं मी असं बसतो खुशीवर कसं घ्यायचं हे कसं करायचं ते सगळं त्यांनी सांगितलं. तुम्हाला ते थेरपीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला घालायला सांगितलं ना फोन करा लगेच त्यांना फोन करा लगेच 2 मिनिटात ते लगेच नाही तिथं खूपच कॉम्प्लिकेशन होतं. मग तिथं आम्ही कोणाचाच विचार नाही केला पण त्या दोघांशीच बोललो आणि डिसिजन घेतलं की इथं पॉसिबल. आज आहे 11 फेब्रुवारी आणि वाजले सकाळचे 6:30. रात्रभर थोडी पण झोप नाही लागली म्हणण्यापेक्षा झोपच नाही. कारण त्याला काहीतरी त्रास होत होता वारंवार. त्याला पाण्याची तहान लागत होती म्हणून तो उठवत होता सारखा. तर आणि त्याच्या बॉटल्स पण सुरू होते तर काही झोपूच नाही शकलो. आणि एक
गुड न्यूज अशी आहे की तुम्ही मागची डॉक्टरांची क्लिप बघितलीच असेल आणि त्या क्लिपनंतर पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनी, देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेयर्सने आणि आशीर्वादाने त्याची सर्जरी सक्सेसफुल झालेली आहे. डॉक्टरांनी असं सांगितल्यावरती आमच्यासाठी हा दिवस काढणं खूप महत्त्वाचं होतं आणि खूप डिफिकल्ट होता आमच्यासाठी हा दिवस. एक मिनटं काढणं आमच्यासाठी डिफिकल्ट होत होतं त्यानंतर, कारण जवळ त्याला 1:45 वाजता OTमध्ये घेऊन गेले आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर ट्रॅक्शनने पण त्याचा स्पाईन एक अलाइनमेंटमध्ये नाही आला तर ते सर्जरी तिथेच अबॅन्डन करून टाकतील. जर आला तरच सर्जरीला सुरुवात करतील, म्हणजे त्याच्या बॅकला कट वगैरे करतील. त्याच्या आधी ते काहीच करणार नव्हते. सो हेच झालं. आम्ही वेट करत होतो की केव्हा ॲक्च्युली सर्जरीला स्टार्ट होईल आणि केव्हा आम्हाला अपडेट येईल. पण 1 वाजेपासून आम्ही खाली येऊन बसलो होतो. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, काहीच डॉक्टरांची अपडेट नव्हती. आम्ही खूप स्ट्रेस्ड झालो होतो त्या सिच्युएशनमध्ये. ॲक्च्युली आपण या सगळ्या गोष्टी मूवीजमध्ये बघतो की असं सगळं दाखवतात आणि प्रेशर असतं त्या लोकांवरती. ते बेड घ्यायला आले म्हणून बॅकग्राऊंड व्हॉईस आहे ते थोडं समजून घ्या तुम्ही. सो असं म्हणत होती मी की आपण ॲक्च्युली फिल्ममध्ये बघतो या सगळ्या गोष्टी, आपण विचार करतो यार फिल्ममध्ये काय असं कुठे असतं का रिअलमध्ये. पण ती परिस्थिती जेव्हा आमच्यावरती आज आली तेव्हा कळलं की हे फिल्ममध्येच नसतं तर खऱ्या आयुष्यात पण या गोष्टी घडत असतात. आणि तो दिवस पण निघाला आमचा, कसा तरी निघाला. 1 मिनटं काढणं आमच्यासाठी मुश्किल होत होतं. मी, मम्मी, वहिनी होती आणि आमचे घरचे सगळेच. इथे तर मी, मम्मी, वहिनी, दादा आणि बावीसकर काका होतेच. आणि घरी पण सगळे लोक प्रार्थना करत होते देवाजवळ बसून. बरेच म्हणजे आपण जसं देवाला काही ना काही साकडं घालतो मानतो, तसं बऱ्याच लोकांनी तसं मानलेलं होतं. आणि जोपर्यंत काहीच अपडेट येत नाही, म्हणजे दुपारी 1:45 ते संध्याकाळी 6:30पर्यंत 1 मिनटं पण असं नाही गेलं की आमच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे. त्याला सकाळी सर्जरीला घेऊन गेले होते 1:45 वाजता आणि जवळजवळ त्याला 11 वाजता बाहेर आणलं. 10 ते 11 तासाची जवळजवळ सर्जरी होती ती. आणि डॉक्टर पण देवासारखे उभे राहिले तिथे. डॉक्टरांना सगळे बोलत होते की वेडा झालास काय, नको घेऊस ही रिस्क, माणसाचा जीव जायची शक्यता आहे. पण डॉक्टर बोलले की मी देवाच्या भरोशावर त्याला OTला घेऊन जाईल आणि जे काय करेल ते देवाच्या भरोशावर करेल. तर असं होतं की आता काहीतरी अपडेट येऊन जावी की काय सुरू आहे तिथे, ॲक्च्युअल सर्जरी स्टार्ट झाली आहे की नाही झाली आहे त्याची. इतकंच होतं. 6:30 वाजता मला कॉल आला. 6:30 वाजता मी वरती गेली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की अलाइनमेंटमध्ये थोडंसं आलेलं आहे आणि स्क्रू आम्ही इन्सर्ट केले. फक्त इतकीशी अलाइनमेंट राहिली आहे ती करून आम्ही स्क्रू फिट करून देणार तिथे. तेव्हा कुठे जीव आला आणि तेव्हा कुठे पाण्याचा एक घोट घेतला बस. आणि ॲक्च्युली त्याची रिकव्हरी आता सुरू झाली आहे या सर्जरीनंतर. सो तुमच्या आशीर्वादाची आणि प्रार्थनेची आम्हाला गरज आहे तो उभा राहण्यासाठी आणि जसं त्याचं आयुष्य आधी होतं तसं ते परत आणण्यासाठी बस. ही मी खरी परिस्थिती दाखवली आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. जर आवडणं न आवडणं भाग तो मागचा आहे. सो तरी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, चांगला वाटला असेल, परिस्थिती खरी वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढचा ब्लॉग लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल आणि तीसुद्धा तुम्हाला आयडिया मिळाली असेल की मी कोणता ब्लॉग आणणार आहे. सो ऐकण्यासाठी नक्की रेडी राहा. थँक्यू सो मच.